युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावरती दिसून येतो आणि इंधन पुरवठा प्रभावित झाल्याचा दिसून येत असल्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरच्या वापरातील वस्तूंवर देखील होत असल्याचं दिसून येत आहे। सध्या बाजारामध्ये इंडक्शनची मागणी वाढल्याचं सांगण्यात येत आहे आणि इंडक्शनची खरेदी करण्याकरता अनेक नागरिकांची पावले दुकानाकडे वळलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय नेमकी परिस्थिती आहे, सिलेंडर मिळत आहे नाही मिळत आहे आणि काय इंडक्शनची मागणी आता तुम्ही घ्यायला आले। आखादी युद्धाच्या परिस्थितीमुळे आता जी प्राप्त परिस्थिती अशी तयार झाली आहे की आम्ही आता 1 महिना झाला आहे सिलेंडर मिळूनच नाही राहिलं। प्राप्त परिस्थितीनुसार आता इंडक्शन शिवाय तर दुसरा पर्याय नाही आहे। ताई काय सांगाल तुम्ही या अनुषंगाने सध्याची जी परिस्थिती आहे इंडक्शन घ्यावं लागतं सोबत त्यासोबतच जी इतर वस्तू आहेत त्या पण खरेदी कराव्या लागतात। आता आपल्याकडे ऑप्शनच नसल्यामुळे इंडक्शन आणि भांडी घेणं गरजेचंच आहे, कारण की रोजचं जे घरगुती वापराची जी सुरुवात आहे ती गॅसपासूनच होते आणि तोच आता नसल्यामुळे इंडक्शन गरजेचंच झालेलं आहे। नक्की सध्या इंडक्शनची गरज वाढलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील व्यावसायिक आहे। काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे, इंडक्शनची कशी मागणी वाढलेली आहे? गॅसचा तुटवडा झाल्यामुळे अचानक मागणी वाढली। जसे आम्ही दिवसातून 1-2 इंडक्शन विकत होतो, तर आता एकदम 10, 20, 22 असे रोजचे इंडक्शन विकण्यात आलेले आहे। पण आता परिस्थिती अशीच राहिली तर एक लिमिटेड स्टॉक राहतो कोणत्या इलेक्ट्रिक अप्लायन्सचा, फ्युचरमध्ये मिळेल नाही मिळेल काही सांगता नाही येत। याचा भावावरती काही परिणाम झालेला आहे का? पुरवठ्याची कशी परिस्थिती? पुरवठा तुटवडा असल्यामुळे एक 15 ते 20% रेट वाढले आहे इंडक्शनचे आणि सगळ्या गोष्टीचे। त्यामुळे आम्हालाही माल भेटायसाठी खूप त्रास चालला। कॅश अँड कॅरी पेमेंटमध्ये आम्हाला सगळ्या वस्तू आणायला लागून आल्या सध्या। नक्कीच कॅश अँड कॅरीमध्ये वस्तू घ्याव्या लागत असून भावामध्ये देखील वाढ झालेली आहे आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवरती होत आहे। महेश म्हणजे टीव्ही मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।